नमस्कार, जय हिंद. मी शुभांगी सुक्रे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आपल्या स्टिकर मराठी पोलीस भरती या युट्यूब चॅनलवर. तर आज सुद्धा महत्त्वाची अपडेट ग्राउंडच्या बाबतीत आपली आलेली आहे. आज सुद्धा 2 जिल्ह्यांचं ग्राउंड, अजून 2 जिल्ह्यांचं ग्राउंड आपल्याला समजलेलं आहे. तर ते बघूयात. सर्वप्रथम काल आपण जे काही अपडेट बघितली 2 जिल्ह्यांचं ग्राउंड जे काही आहे ते 11 फेब्रुवारी पासून चालू होणार होतं. पण आज महत्त्वाचं असं आहे की सगळ्यांनाच असं वाटत होतं की सगळेच ग्राउंड, मग ते आपले शिपाई असू दे, चालक असू दे, एसआरपीएफ बॅट्समन, सगळं 11 फेब्रुवारी नंतरच चालू होणार आहे. पण आज धप्पा असा दिलेला आहे की 10 फेब्रुवारीलाच एका जिल्ह्याचं ग्राउंड चालू होत आहे. तर मग जाणून घेऊयात त्याबाबत. बघा, सर्वप्रथम आपण इथं अपडेट आणलेली आहे. एसआरपीएफ म्हणजे राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 2 पुणे जे काही आहे त्या पुणे जिल्ह्याचं एसआरपीएफचं जे ग्राउंड आहे ते कधीपासून चालू होणार आहे. तर बघा, ही माहिती थोडीशी ब्लर आहे तरी आपण वाचण्याचा प्रयत्न करतोय, म्हणजे वाचण्याजोगा आहे. ओके, बघूयात आपण. हा, आपल्यासाठी महत्वाचं बघा, इथे दिलेले महत्वाचं. हा, आपल्यासाठी महत्वाच्या लाईन या आहे बघा. या गटाच्या आस्थापनेवरील सशस्त्र पोलीस शिपाई भरतीची प्रक्रिया ही 10 फेब्रुवारी पासून सुरू होणार असल्याने आस्थापनेकडील भरती प्रक्रियेकरिता या गटातील मैदान 28 जानेवारी ते 6 फेब्रुवारी पर्यंत 8 दिवस उपलब्ध होऊ शकते. ही माहिती आपल्यापर्यंत आलेली आहे. म्हणजे महत्वाचं आहे की आपलं हे जे काही एसआरपीएफ गट क्रमांक 2 पुण्याचं जे ग्राउंड आहे, हे ग्राउंड कधी चालू होणार आहे तर 10 फेब्रुवारी पासून चालू होणार आहे. म्हणजे अजूनच सगळ्या मुलांना असं वाटायला लागले की आता खरंच काहीतरी खळबळजनक माहिती प्रक्रिया बाहेर येते, म्हणजे आता नक्कीच ग्राउंड पोस्टपोन होणार नाही. तर नक्कीच ग्राउंड पोस्टपोन होणार नाहीये. याचं हॉल तिकीटही लवकरच यायला सुरुवात होईल. अजून तुम्ही बघू शकता, हे झालं पुण्याच्या बाबतीमध्ये. अजून एका जिल्ह्याची अपडेट आपल्याकडे आहे, ती बघूयात. ठीक आहे, ती अपडेट बघण्याच्या आधी आपलं जे काही तुम्हाला जर सराव करायचा, रिव्हिजन करायची आहे लेखी परीक्षेची, तर आपल्याकडे टिक्कर मराठीचं ठोकळा पुस्तक आहे. खूप मोठं पुस्तक, म्हणजे 750 पानांचं हे पुस्तक आहे. याच्यामध्ये तुम्हाला सगळे विषय टॉपिक वाईज क्वेश्चन आन्सर तुम्हाला अभ्यासाला भेटतील, रिव्हिजन करायला भेटतील. हे फक्त तुम्हाला आता 199 ला आपल्या मोबाईलमध्ये ईबुक स्वरूपात भेटणार आहे. लेखी परीक्षेचा अभ्यास करताय तर रिव्हिजन करणं खरंच खूप गरजेचं आहे, आणि त्यासाठी आपलं हे ठोकळा पुस्तक तुम्हाला कामाला येणार आहे. मग जर तुम्हाला हे पुस्तक पाहिजे तर आपला ऑफिस नंबर आहे 8233007373. या नंबरवर कॉल करायचा आहे आणि ठोकळा पुस्तक घेऊन टाकायचं आहे. ठीक आहे, रिव्हिजनसाठी फायद्याचं आहे. चलो, आता बघूयात महत्वाचं अजून कुठल्या जिल्ह्याची काय अपडेट आलेली आहे. तर ही अपडेट आहे आपली एसआरपीएफ चीच आहे, गोंदियाची आहे. ठीक आहे, एसआरपीएफ गोंदियाची ही अपडेट आहे. तर गोंदियाचं ग्राउंड कधीपासून चालू होतं ही पूर्ण जी अपडेट आहे आपल्या टेलिग्रामवर मी पाठवलेली आहे, तिथे तुम्ही चेक करू शकता. आता फक्त जो मुद्दा आपल्यासाठी महत्वाचा आहे तोच आपण इथे घेणार आहोत. बघा, उपरोक्त संदर्भाकरिता विषयान्वये सर्व कंपनी नायक यांना सुचविण्यात येत आहे की राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 15 वीरसी कॅम्प गोंदिया या गटाच्या आस्थापनेवर पोलीस भरती सन 2024-25 प्रक्रिया आगामी दिवसात संभाव्य दिनांक सांगितलेला आहे 16 फेब्रुवारी रोजी पासून राबविण्यात येणार आहे. हे आपल्यासाठी महत्वाचं होतं. ठीक आहे, आता 11 फेब्रुवारीलाच सगळे ग्राउंड चालू होणार आहे हे सुद्धा 100% शक्यच नाहीये, कारण आताच बघितलं की 10 तारखेला चालू होतं आणि हे 16 तारखेला चालू होत आहे. ठीक आहे, आता हे महत्वाचं होतं आपल्या तारखांच्या बाबतीत. अजून एक महत्वाची काल अपडेट आलेली आहे, ती बघूयात आपण. कालची अपडेट मुंबई जिल्ह्याच्या ज्या काही जागा होत्या, ठीक आहे, त्याच्याबाबत महत्वाची अपडेट आहे. व्हिडिओ महत्वाचा आहे त्यामुळे प्रत्येकापर्यंत शेअर करा. ओके, ती अपडेट बघण्याच्या आधी तुम्हाला जर सगळे विषय शिकायचे असतील, मार्गदर्शन सगळ्या विषयांचं पाहिजे असेल, सगळे टॉपिक अगदी व्यवस्थितरित्या शिकायचे असतील लाईव्ह स्वरूपामध्ये, तर त्याची आपल्याकडे बॅच आहे, स्वप्नपूर्ती बॅच. सगळे विषय लाईव्ह स्वरूपात शिकवली जाणारी बॅच आहे. ज्यांना ज्यांना पाहिजे आपला ऑफिस नंबर तुम्हाला दिलेला आहे, त्या ऑफिस नंबरवर काय करायचंय, कॉल करायचा आणि बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचंय. सगळ्या विषयांचं मार्गदर्शन इथं भेटेल. म्हणजे 100 मार्काचा जो पेपर असतो, 100 मार्कापैकी 100 मार्काचा अभ्यास तुमचा इथे आम्ही करून घेणार आहोत. ठीक आहे, बघूयात आपली महत्वाची अपडेट काल जी आली होती. हा, तर कालची जी अपडेट आहे एकदम क्लिअर आपल्याला दिसत आहे. ओके, मुंबईच्या बाबतीमध्ये आहे. मुंबईत आधी किती जागा होत्या, तर आधी फक्त 2459 जागा होत्या. ठीक आहे,
मुंबई जिल्ह्यासाठी 2459 जागा होत्या. याच्यापेक्षा खूप जास्त फॉर्म तिथे भरले गेले. त्याच्यामुळे बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी इथला फॉर्म काढून दुसऱ्या ठिकाणी टाकला. बरोबर ना? पण याच्यामध्ये अजून जागा वाढ झालेली आहे. त्यांनी टेन्शन घ्यायचं नाही. आता जिथे जिथे फॉर्म भरले तिथली व्यवस्थित तयारी करायची आहे. ठीक आहे. याच्यामध्ये 1062 पदे वाढलेली असून 3521 टोटल मुंबईसाठी पदे आहेत. तर मुंबई जिल्ह्यांची जागा वाढ अपडेट आलेली आहे. अशाच अजूनही 3-4 जिल्ह्यांची जागा वाढ सुद्धा होऊ शकते. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपला पिंपरी चिंचवड येईल, आपला पुणे येईल, नागपूर सुद्धा त्याच्यामध्ये येण्याची शक्यता आहे. तर त्या जागा वाढची अपडेट सुद्धा लवकरच येईल. ओके. त्यामुळे तयारीत राहायचंय. बघा कितीही जागा वाढू द्यात, कॉम्पिटिशन तर प्रत्येक ठिकाणी असणारच आणि आपल्याला पाहिजे फक्त एक जागा. त्या एक जागेसाठी काय पाहिजे असतं? जिद्द, मेहनत, चिकाटी, म्हणजे सराव आणि यश आपल्यापासून कोणीच नाही राहून घेऊ शकत. तर हे सगळं चालू राहील. रोज अपडेट येतच राहणार आहे. आपल्या जिल्ह्याची अपडेट कधी येईल याची वाट बघत बसण्यापेक्षा जेव्हा यायची तेव्हा येणारच आहे. आणि हॉल तिकीट तर लवकरच यायला सुरुवात होईल. त्यामुळे तुम्ही फक्त आणि फक्त ग्राउंडकडे व्यवस्थित लक्ष द्यायचं. सध्या तरी अभ्यास चालू ठेवायचा आणि जास्तीत जास्त फोकस हा ग्राउंडवर करायचा आहे. भेटूयात पुढच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. काही अडलं तर बिंदास आम्हाला विचारत चला. विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद.